हाय हॅलो नमस्कार सर्वांना। मी आज तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवणार आहे आंब्याचं लोणचं। हे बघा, आपण हा गावरान आंबा घेतलेला आहे आणि 2.5 किलो प्रमाणामध्ये मी हा आंबा घेतलेला आहे आणि लोणचं मी तुम्हाला बिना तेलाचं या ठिकाणी बनवून दाखवणार आहे। हे बघा, तुम्ही आता बघू शकता, हे सगळे आंबे मी काल पाण्यामध्ये टाकले होते, आज आता पाण्यातून काढते। आता सगळं तुम्हाला मी रेसिपी इथं लोणचाची दाखवणार आहे आणि आपलं लोणचं 2 वर्ष आरामशीर टिकतं न तेल वापरता। हे आंबे आता आपण असे स्वच्छ कॉटनच्या कपड्याला पुसून घेणार आहे आणि आपला जो लोणचं आपण बनवणार आहे ते एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहे। हे आता आपलं आंबे फोडायचं काम चालू झालेलं आहे। आपण घरीच याचं लोणचं बनवून घेणार आहोत। बघा, आता मी तुम्हाला लोणच्यासाठी साहित्य काढलेलं आहे ते दाखवते। आपण या ठिकाणी बडीशोप घेतलेली आहे, मोहरीची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी ही घरची गावरान हळद आहे आणि हे तीळ आहे, धणे आहे आणि लवंगा मिरे आहे। हे सगळं मसाला आहे ना, मी आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। आता हे मसाला आपण फिरवून घेतला की नंतर मी तुम्हाला मीठ टाकताना पण दाखवणार आहे। बडीशोप पण घेतलेली मी आता या ठिकाणी आणि त्याचं प्रमाण जर म्हणलं तर 100 ग्रॅमला थोडीशी कमी आहे बडीशोप आणि मोहरी डाळ 100 ग्रॅम आहे आणि आपली तीळ या ठिकाणी 250 ग्रॅम आपले तीळ आहे, 250 ग्रॅमला थोडे कमी आहे। आता हे आधी एवढं फिरवून घेणार आहे मी मिक्सरमधून। हे बघा, असं आहे, आपण थोडं जाडसर पावडर बनवलेलं आहे, जास्त पण बारीक नाही। आणि आपल्याला ही डाळ नाही फिरवायची, ही आपल्याला तशीच टाकायची आहे। आता हे बघा, मी तीळ पण आता बारीक करून घेणार आहे आणि खूप आपलं पटकन बनतंय, एकदम सोप्या पद्धतीनं लोणचं आहे, काहीच अवघड नाही। आता आपले आंबे फोडणं चालू आहे, तोपर्यंत आपला हे असे तीळ आपण बारीक करून घेतलेले बघू शकता तुम्ही। अजून यामध्ये लाल तिखट पण आपल्याला टाकायचे। आता आपण ही 1 वाटी हळद पण इथं टाकून घेतलेली आहे आणि हे बघा, हे लाल तिखट आहे, हे आता मी मोठे 4 चमचे लाल तिखट पण घेणार आहे। तिखटानं कसं आपलं लोणचं चवदार लागतं, एवढं मी इथं तिखट पण घेणार आहे। हे सगळं आपल्याला आता एकत्र परत एकदा फिरवून घ्यायचं आहे, ते पण दाखवते तुम्हाला। आणि हे बघा, हे मीठ घेतलेलं आहे मी, आता मीठ पण टाकून घेते। मीठ आपल्या आता ज्याच्या त्याच्या अंदाजाने टाकायचं आहे। माझे 2.5 किलो आंबे, तर मी मीठ माझ्या आता 2.5 किलो आंब्याच्या हिशोबाने टाकणार आहे। हे बघा, आता हे मी तरी 250-300 ग्रॅम मीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे अंदाजे। आता हे आपण सर्व असं मिक्स करून आणि हे पण हे लाल तिखट तीळ हे सगळं आपल्याला एकदा परत फिरवून घ्यायचं आहे मिठासोबत मिक्स करून, हळद, मग आपला मसाला मस्त एकजीव होतो आणि आपला खार तयार होतो। आणि मोहरी डाळ आपल्याला जास्त फिरवायची नाही, ती तशीच राहू द्यायची तिथे। आता हे परत असं एकदा फिरवून घ्यायचं। हे आपलं फिरवलं की हे बघा कसा कलर आला आता।
आपल्या खाराला बघा तुम्ही कसा कलर आलेला आहे मस्त. बघा तुम्ही बघू शकता. आता हे आपलं मिक्सर मधून मस्त असा बारीक दळून घेतलेला आहे, जास्त पण बारीक नाही. आणि मी अजून थोडं मीठ टाकते, मला थोडं कमी वाटतंय तर मिठाला आपण मस्त मिक्स करून घेतलेले आणि आपला तयार आहे. आता लसणाची कांडी सोलायची आहे आणि तोपर्यंत आता आपले आंबे फोडणं चालू आहे. अहो आता आंबे पण फोडताय तिकडं, तुम्हाला आता लोणचं भरताना दाखवते. यामध्ये आपण थोडं पण तेल नाही वापरणार आहे, बिना तेलाचं एकदम सिंपल लोणचं आपण बनवणार आहे. आता आपले लोणचं या ठिकाणी फुटून झालेलं आहे. आता आपल्याला हे लोणचं 2 तास फॅन खाली असंच सुकू द्यायचं आहे. यामधलं असं पाणी आटून जातं मग, आणि 2 तासानं आपण हे लोणचं या खारामध्ये भरणार आहे. दाखवते तुम्हाला भरताना कसं भरायचं ते. बघा आता आपलं हे खार सगळं तयार झालेलं आहे. थोडा हिंगल मी बरणीला लावून घेते. बरणी आपण धुवून कोरडी करून घेतलेली आहे मस्त एकदम छान. आणि या लसणाच्या पाकळ्या आहे आपण मी याच्यामध्ये सोडून घेते. आणि आता आपण हे लोणचं 2 ते 3 तास सुकवून घेतलं होतं. यामध्ये मी हा खार आता ओतून देते आणि मिक्स करून आता हे बरणीमध्ये सगळं भरून द्यायचं. आपलं लोणचं मग तयार होऊन जातं. आता हा थोडासा कोरडा खार मी आधी असा खाली टाकून घेणार आहे. तुम्हाला भरल्यावरती दाखवते मी आता. आणि आता जो आपल्याला हा कोरडा दिसत आहे तर उद्या मस्त असं त्याला ओला होऊन जातो आपला हा खार. 2 ते 3 तास मी आता हे फॅन खाली सुकायला ठेवलं होतं लोणचं. आता मस्त असं भरून घेते आणि आपलं लोणचं 2 वर्ष सुद्धा खराब होत नाही. हे बघा असं लोणचं मस्त भरून झालेलं आहे. आता हे बघा कसा मस्त आपला खार वगैरे आता झालेलं आहे आपलं लोणचं तयार. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.